एका छोट्याशा जीवाच्या आगमनाने सगळ्यांच्या आयुष्यात आनंद तर आला, पण कुणाच्या मनात नकळत एका नवीन नात्याची चाहूल लागली. कधीकधी आयुष्यातले सगळ्यात सुंदर क्षण खूप साधे असतात. एका छोट्याशा बाळाच्या निरागस हसण्यात, जुन्या मित्रांच्या मस्तीमध्ये आणि नकळत मनाला स्पर्श करून जाणाऱ्या काही शब्दांमध्ये. आजचा हा क्षण तसाच काहीसा आहे, जिथे आनंद तर आहेच, पण त्यासोबत काही अनोळखी भावना सुद्धा हलकेच डोकं वर काढत आहेत. नीलच्या एका सहज उच्चारलेल्या वाक्याने सोनालीच्या मनात काहीतरी बदलायला सुरुवात झाली आहे. आणि कदाचित हाच बदल पुढे त्यांच्या नात्याला एक नवीन वळण देणार आहे. दिलकशीचा हा भाग 86 तुम्हाला घेऊन जाईल गोड क्षणांच्या दुनियेत, जिथे प्रत्येक हसू, प्रत्येक नजर आणि प्रत्येक शब्द काहीतरी खास सांगून जातो. आम्ही तुम्हाला डिस्टर्ब तर केला नाही? अल्बर्टने आवाजाच्या दिशेने वळून बघितलं, तर कनक आणि नील दरवाजातून आत येताना दिसले. मॅम, तुम्ही? आणि इथे? आणि सर, तुम्ही सुद्धा? अल्बर्टने त्याच्या हातातलं बाळ पाळण्यात ठेवलं आणि त्या दोघांकडे बघत आश्चर्याने म्हणाला, ते दोघंच नाही तर मी पण आहे. सोनाली दरवाजातून आत येत दात काढत म्हणाली. तसं तिच्याकडे बघून सगळे हसायला लागले. आम्ही आल्याचा तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? कनकने तिच्या पर्समधून सॅनिटायझरची बॉटल काढली आणि तिने त्यातून थोडं सॅनिटायझर नीलच्या आणि सोनालीच्या हातावर देत स्वतःच्याही हातावर घेतलं आणि मग दोन्ही हातांना व्यवस्थित सॅनिटाईज करून ती बॉटल पुन्हा तिच्या पर्समध्ये ठेवून दिली. नाही, तसं काही नाही, पण मला माहीत नव्हतं म्हणून थोडं आश्चर्य वाटलं. अल्बर्टने दोन्ही हातांची ग्रीप करून तिच्यासमोर उभा राहिला. ओह गॉड, झाले परत सुरू. चला सरका बाजूला, मी इथे फक्त बाळाला बघायला आली आहे. तुमची जी काही ड्युटी असेल ती तुम्ही तुमच्या सुट्टी संपल्यावर सुरू करा. तिने अल्बर्टला हाताने इशारा करून बाजूला व्हायला सांगितलं आणि ती पाळण्याजवळ गेली. पाळण्यात कॉटनच्या दुपट्यात गुंढवलेलं एक पांढरा शुभ्र गोळा त्याच्या दोन काळ्या मनांनी टुकूटुकू तिला बघत होता. तिने त्याच्याकडे बघत तिचे दोन्ही हात पाळण्याच्या आतमध्ये टाकले आणि तो पांढरा शुभ्र ससूला तिच्या हातात घेतला. ए, हा किती गोबला गोबला आहे ना, ही सो क्यूट. सोनाली तिच्या शेजारी उभी राहत त्या बेबीच्या गालाला एक बोट लावत म्हणाली, ए, दूर राहा त्याच्यापासून, त्याच्या जवळ सुद्धा यायचं नाही. त्याला मी घेतला आहे ना, बघ तो माझ्याजवळ किती शांत बसला आहे. सोनालीने जसं त्या बेबीच्या गालाला बोट लावलं तसं त्या बेबीने रडकं तोंड केलं. तसं कनक लगेच तो बेबी थोडा मागे करत सोनालीला म्हणाली, हे काय करताय तुम्ही दोघी? तुझ्या हातात बेबी आहे, तुला एवढं पण कळत नाही? तो घाबरेल बिचारा अशाने. नील त्या दोघींना ओरडत म्हणाला. तशा त्या दोघी त्या छोट्या बेबीच्या चेहऱ्याला बघू लागल्या. तसं तो बेबी निवांत डोळे मिटून पडला होता. पहिले त्याला पाळण्यात ठेव आणि त्याच्याशी लांबून बोला. तुम्हा दोघांना जे काही बोलायचं असेल ते. इट्स ओके सर, त्याला सुद्धा मॅमची मस्ती आवडतेच आहे. नील त्या दोघींना पुन्हा ओरडला. तसं बाजूच्या बेडवरून आवाज आला, ओह सॉरी, आमचं तुमच्याकडे लक्षच नाही. सोनाली मेरीकडे बघत म्हणाली. मेरी. कनकने अल्बर्टकडे बघत तिची खात्री केली. तसं त्याने त्याची मान होकारात हलवली. तुम्हाला डिलिव्हरीत काही त्रास तर नाही ना झाला? म्हणजे सर म्हटले होते काही कॉम्प्लिकेशन्स असू शकतात म्हणून. कनकने तिच्या हातातलं बाळ सांभाळून पकडलं आणि ती आता बेडवर टेकून बसलेल्या मेरीजवळ जाऊन उभी राहिली. आपल्या हक्काचा जोडीदार आपल्यासोबत असला तर जगातला कोणताही त्रास वाटत नाही.
मेरीने अल्बर्टकडे तिचा एक हात उंचावला. तसं त्याने सुद्धा स्माईल करत तिच्या हातात हात दिला. थँक्यू मॅम, तुमच्यामुळेच आम्हाला हे सुखाचे क्षण सोबत बघता आले. अल्बर्टने एका बाजूने मेरीला मिठीत घेतलं आणि कनककडे बघत म्हणाला, अरे काहीही, उलट तुम्हाला खोटं वाटेल, पण तुमच्या या आनंदाच्या क्षणात आम्हालाही तुमच्या सोबती व्हायचं होतं. पण तुम्हाला काम तर माहीत आहे. तिने तिच्या हातातलं बाळ त्या दोघांच्या मध्ये मेरीच्या हातात दिलं आणि मग त्या तिघांचा एक सुंदरसा मोमेंट तिच्या मोबाईलमध्ये कॅप्चर केला. अरे बाळासोबत काय फक्त त्यांचाच फोटो घेते का? आमचा पण घे. नीलने एका हाताने सोनालीला जवळ ओढलं आणि तो अल्बर्टच्या बाजूने चिकटून उभा राहिला. सोनाली मात्र त्याच्याकडून एकदम मिळालेल्या रिॲक्शनने कधी त्याच्या चेहऱ्याकडे तर कधी तिच्या दंडावर असलेल्या त्याच्या हाताकडे बघत होती. तेव्हाच कनकने त्या सर्वांचा फोटो क्लिक केला. त्यानंतर कनकने एक सेल्फी घेत स्वतःला सुद्धा त्या फोटोत ॲड केले. मॅम, तुम्ही आल्यात. तुम्हाला बघून खरंच खूप छान वाटलं. मी अल्बर्टला याआधीही कितीतरी वेळा तुमच्याशी भेटण्याविषयी बोलले होते, पण तो नेहमीच काहीतरी काम सांगून टाळायचा. मेरीने कनककडे बघत म्हटलं. तसं कनक स्माईल करत तिच्या बाजूला जाऊन बसली. मग तुम्ही सरळ मलाच फोन लावायचा ना? मी स्वतः तुम्हाला भेटायला आली असती आणि माझ्यासोबत या दोन माकडांना पण घेऊन आली असते. म्हणजे कसं तुमचा वेळ एकदम मस्त गेला असता. हो, मग मी तर रिकामाच आहे तुझ्यासारखा, जे केव्हा पण मला बोलवलं तर मी लगेच हजर झालो असतो. हां, पण तसं बाळासाठी आलो असतो. तो पहिले तिच्यावर चिडला. मग तिच्या शेजारी बसलेल्या मेरीकडे बघत त्याने त्याचे शब्द फिरवले. नाही, पण हे बरं झालं की तुम्ही पहिले भेटायला नाही आले, नाहीतर बाळ तुमच्यासारखंच चिडचिड झालं असतं. सोनाली त्याची गंमत करत म्हणाली. तसा तो खाऊकी गिळून नजरेने तिच्याकडे बघू लागला. त्या सर्वांना मस्ती करताना बघतच बाळ झोपी गेलो होतो, म्हणून अल्बर्टने त्याला उचलून हळूच पाळण्यात घातलं. सॉरी हां, माझ्यामुळे तुम्हा दोघांना जास्त वेळ एकमेकांसोबत नाही घालवता आला. पहिले सुद्धा माझ्यासाठी 5 वर्ष त्यांना पुण्यात राहावं लागलं आणि मग इथे आल्यावर पण माझी ड्युटी होतीच. तिने मेरीचा हात हातात घेऊन खंत व्यक्त करत म्हटलं, ओ माय जीजस, सच में कितनी स्वीट चाइल्ड है. मेरीने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा थोडा वर केला आणि मग अल्बर्टकडे बघत म्हणाली, तू एवढी स्वीट आहे की कॅलरीज वाढवायच्या धाकाने बॉस तुला खाऊन पण बघत नाहीत. सोनाली फक्त तिला ऐकू येईल असं तिच्या कानात खुसफुसली. तसं कनकने तिला डोळे मोठे करून गप्प केलं. हो, ती स्वीट आहे आणि तिच्या स्वीटनेसचा जास्त त्रास होऊ नये म्हणून आम्ही तिच्यासोबत या कारल्याला पण ठेवतो. नीलने लगेच खुर्चीवर बसत सोनालीची छेड काढली. हो, आणि कारलं किती गुणकारी आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल ना, नाहीतर तुम्ही माझ्या डब्यातल्या कारल्याचं लोणचं थोडीच खाऊन बघितलं असतं. तुला सांगते कनू, ज्या पण दिवशी मी कारल्याचं लोणचं आणते त्यांना कसा वास लागतो त्या लोणच्याचा काय माहीत, पण मी डबा उघडता बरोबर चाटून पुसून सर्वात पहिले लोणचं खाऊन टाकतात. ती पण सोनाली होती, कमी थोडीच पडणार होती. मॅम, सर, प्लीज हॅव अ ड्रिंक, ज्यूस और स्नॅक्स. ते तिघेही मेरीजवळ बसून गोंधळ करत होते की अल्बर्टने त्यांच्यासाठी स्नॅक्स ऑर्डर केले. अरे हे कशाला आणलं? आता आम्ही तसंही इथून सरळ घरीच जाणार होतो. नाही नाही, बरं केलं तुम्ही हे सगळं आणलं. मला तसंही घरी जाऊन स्वतःच करायचं होतं, कारण आज माझी बाई पण येणार नाही कामावर. कनक बोलतच होती की सोनालीने तिला गप कलर अल्बर्टला म्हटलं, फॉर्मॅलिटी असते ग ती, तेवढं पण कळत नाही का तुला? कुठेही गेलं की आपलं भुक्कडसारखं तोंड उघडतेस. नील तिच्यावर वैतागला. मी त्यांना तुमच्या आधीपासून ओळखते. आमच्या कॉलेजचे कोऑर्डिनेटर सर होते ते.
खोटं वाटत असेल तर विचारा. सगळ्यात जास्त कंप्लेंट त्यांच्याजवळ माझ्याच नावाच्या जात असतील. त्यांच्याशी काय फॉर्मॅलिटी करायची, ते आपल्या घरसारखेच आहेत, हो की नाही हो सर? ती बडबडली आणि लगेच तिने खायला सुरुवातही केली. तसं नील आणि कनकने एकमेकांकडे बघत त्यांची मान नकारात हलवली आणि समोरच्या ज्यूसचा ग्लास उचलला. चला येतो आता आम्ही, आणि तुम्हाला काही मदत लागली तर आम्हाला नक्की कळवा. थोड्या वेळाने कनकने उठून उभे राहत मेरीला सांगितलं आणि तिने सोनालीला काहीतरी इशारा केला. तसं त्या दोघीही आता बाळाच्या पाळण्याजवळ चालत गेल्या आणि मग सोनालीने तिच्या बॅगेतून एक डबी काढून कनकच्या हातात दिली. हे छोटंसं गिफ्ट आमच्याकडून बेबीला. कनकने त्या डबीतून एक छोटीशी नाजूकशी सोन्याची चेन काढून बाळाच्या गळ्यात घालत म्हटलं, ए तुमच्याकडून म्हणजे मी पण तुमच्या सोबत आहे, मला विसरले का? त्या दोघींकडे बघत नीलने त्याचे दोन्ही हात कमरेवर ठेवून घेतले. आम्ही तुम्हाला ढीग विसरू हो, पण तुम्ही आम्हाला विसरू द्याल का? या, असे लांब उभे राहू नका, जवळ या. शेवटी या चेन मधला एक हिस्सा तुमच्याकडून पण घ्यायचाच आहे आम्हाला, सोनाली म्हणाली. तसा नील आता तिच्या शेजारी जाऊन पाळण्याजवळ उभा राहिला. पण खरंच किती गोड बाळ आहे ना हे. मी कधीच असे कुणाचे लहान बाळ बघितले नव्हते. आपल्यालाही बाळ होईल तेव्हा ते असंच असेल ना, कापसासारखं मऊ मऊ गुबगुबीत. नील सोनालीच्या शेजारी उभे राहून हळू आवाजात त्या बाळाकडे बघत बडबडला. पण त्याचं आपल्यालाही बाळ या शब्दावर मात्र सोनालीने चमकून त्याच्याकडे बघितलं. त्यावेळेस तिच्या मनात त्याच्या त्या दोन शब्दांनी काहीतरी वेगळे तिला जाणवले. पण त्याचं मात्र संपूर्ण लक्ष बाळावरच होतं. तो बाळातच गुंग झाला होता. आजचा हा क्षण जरी हसण्याचा, आनंदाचा आणि गोड आठवणींचा असला तरी त्या एका साध्या वाक्याने सोनालीच्या मनात उठलेली हलचल आता थांबणार नव्हती. नीलसाठी ते फक्त एक सहज बोललेलं स्वप्न होतं का, की खरंच त्याच्या मनातही काहीतरी बदलायला लागलं आहे आणि सोनाली ती या नव्या भावनेला स्वीकारेल की पुन्हा एकदा स्वतःला थांबवेल? या गोड क्षणांच्या मागे लपलेलं हे नातं पुढे कोणत्या वळणावर जाईल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा दिलकशी. हा भाग वाचून तुम्हालाही त्या गोड क्षणांचा फील आला का? तर मग तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला नीलचं ते वाक्य कसं वाटलं आणि सोनालीच्या मनात नेमकं काय चाललं असेल? स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमचे थॉट कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि हो, अशाच मनाला भिडणाऱ्या आणि इंटरेस्टिंग स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण दिलकशी अजून खूप काही सांगणार आहे.